अभंगामध्ये तुकोबाराने भगवंताच्या चरणाजवळ, भगवंताच्या सन्मुख उभं राहून आपल्या कीर्तीचा, आपल्या यशाचा आणि आपल्याला प्राप्त झालेल्या एका पारमार्थिक अनुभवाचा देवासमोर एक इतिहास मांडलेला आहे. मी थोडी वेगळी भूमिका आपल्यासमोर मांडतो. ती कशासाठी, त्याची पूर्वपीठिका ही सगळं सांगत बसायला खरं म्हणजे आता वेळ नाही आहे. परंतु तुकोबारायांचं जीवनचरित्र, तुकोबारायांच्या वाट्याला आलेल्या सामाजिक भूमिका, तुकोबारायांच्या वाट्याला आलेली किंवा तुकाराम महाराजांनी कर्तृत्वानं प्राप्त करून घेतलेली आध्यात्मिक भूमिका, या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर या सगळ्याच्या मागे काय कारण असावं, याची नेमकी भूमिका काय. तुकोबारायांनी आपल्या पारमार्थिक जीवनाचा आलेख भगवंतासमोर मांडला आणि संतांचं हे वैशिष्ट्य आहे, यश आणि श्रेय याच्यामध्ये संत महात्मे कधी गल्लत करत नाहीत. आपल्याला प्राप्त झालेलं यश, आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका या निर्भेळ आहेत का नाही याचा विवेक संतांच्या ठिकाणी नेहमी जागृत असल्यामुळे संत महात्म्यांची यशाच्या बाबतीमध्ये कधीही द्विधा अवस्था होत नाही. आणि जशी यश ओळखण्यामध्ये संतांच्या बाबतीत द्विधा अवस्था नसते, त्याच पद्धतीनं प्राप्त झालेल्या यशाची कारणमीमांसा करताना सुद्धा संत महात्मे कधी चुकत नसतात. विठ्ठला विठ्ठला परमार्थामध्ये विशेषतः संसारातलं चिंतन मांडत बसायला वेळ नाही आणि संसारातलं चिंतन जोग महाराजांच्या सप्ताहामध्ये मांडून उपयोग नाही. याच्याकरता म्हणून पारमार्थिक भूमिकेचा जर विचार करायचा झाला तर एक लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या पारमार्थिक प्रवासामध्ये ज्या काही साधनांचा अवलंब आपण करतो आणि त्या साधनांच्या द्वारा जे साध्य प्राप्त झाल्याचा दावा करत असतो, ती साधनं ही केवळ तेवढीच साधनं आहेत किंवा तेच एक विवक्षित साधन, ज्याला वेदांताच्या परिभाषेमध्ये नियत साधन म्हणता येईल, असं नियत साधन आपल्याला प्राप्त झाल्यामुळे आपण या स्थितीवर गेलो असा दावा परमार्थात तरी करता येत नाही. त्याचं कारण सांगतो. भूमिका दोन आहे. पहिली भूमिका अशी आहे की परमार्थामध्ये संत महात्म्यांनी वेदापासून ते संत वाङ्मयापर्यंत सर्वांनी सांगितलेली साधनं ही आपल्याला साध्य प्राप्तीकरता सांगितलेली नसतात, हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. एक पारमार्थिक भूमिका तत्वज्ञानाच्या दृष्टीने पहिली भूमिका मी आपल्यासमोर ठेवतो. ज्ञान आहे, कर्म आहे, योग आहे, काय जे काही आहे ही साधनं आपल्याला संत सांगतात, ही साधनं गीता सांगते, ही साधनं श्रुती सांगते आणि श्रुती सांगते म्हणून त्याला साधन रूपता येते, मान्य आहे. श्रुती सांगते, संतांनी सांगितलं, कारण साधनाचा विचार करताना त्याला 3 अंग असावी लागतात, असा ढोबळ विचार. सगळाच विचार सांगावा असं नाही, पण ती साधनं नियत असावी लागतात, साध्यापर्यंत जाणारी असावी लागतात. एक साधनाचं म्हणून एक स्वरूप लक्षात घेतलं पाहिजे. ती साधनं ही शास्त्रांनी सांगितलेली आणि संतांनी अनुभवलेली असावी लागतात, तर त्याला साधन रूपता येते 2. आणि ती साधनं ही साध्यापर्यंत गेल्यानंतर स्वतः मागे पडून संपावी लागतात, तर त्याला साधन रूपता येते 3. कोणत्याही साधनेला येणारी साधन रूपता या 3 अंगावर अवलंबून असते. आणि असा जर विचार केला तर संतांनी आपल्याला सांगितलेली साधनं बरी असतील, ती शास्त्रानुकूल असतील, शास्त्रांनी सांगितलेली असतील, संतांनी आचरलेली असतील, प्रश्न त्याचा नाही आहे. परंतु मुद्दा आहे की ती साधनं आम्हाला का सांगितली गेली, ज्ञान आम्हाला का सांगितलं गेलं. आम्हाला परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती व्हावी म्हणून, आम्हाला मोक्ष मिळावा म्हणून याच्याकरता ज्ञान सांगितलं गेलं. हा एक साधा विचार सांगितला जातो जो खोटा आहे. ऐका, मी जरा विरोधी बोलतोय, न पटणारं आहे याची कल्पना आहे, पण तरी मला पुढं बोलू द्या कृपा करून, लगेच गैरसमज नकोय. थोडं पुढं बोलतो. ज्ञान कशा करता, मोक्ष मिळावा म्हणून नाही. कर्म कशा करता, मोक्ष मिळावा म्हणून नाही. योग कशा करता, समाधी लागावी म्हणून नाही. साधनं ही विशेषतः परमार्थामध्ये, हा शब्द मी सुरुवातीलाच बोललोय, परमार्थामध्ये सांगितलेली साधनं ही साध्य प्राप्ती करता नसतात. मी परमार्थात, वेदांतात हे शब्द जाणीवपूर्वक उच्चारतो. साध्य प्राप्ती करता नसतात का, त्याचं सरळ महत्वाचं कारण, वेदांतामध्ये साध्य हे प्राप्त, नित्य प्राप्त आहे, त्याला प्राप्त करून घ्यावं लागेल. वेदांतातलं जे साध्य आहे ते नित्य प्राप्त आहे. ब्रह्म कुणाला प्राप्त नाही मला सांगा, ब्रह्मस्वरूप कोण नाही या जगामध्ये.
अरे ममैवांशो जीवलोके म्हणणारे भगवान जीव लोके असा व्यापक शब्द वापरतात ना. या जगतामध्ये असा कोणता जीव आहे जो ब्रह्मस्वरूप नाही सांगा. वेदांत तर ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा हे सूत्र आपल्या समोर ठेवतो आहे की नाही. म्हणजे कोट्यावधी श्लोकाचा विचार करून हे सूत्र वेदांतांनी बाहेर काढलं. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभी ब्रह्म सत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा. जीव हा ब्रह्मापेक्षा अपर नाही, वेगळा नाही बाबा. म्हणजे सगळंच ब्रह्मस्वरूप नाही. वेदांत तर त्याच्या पुढे जाऊन मांडतो, अरे जीव सोडून द्या, या जगतातला जड पदार्थ सुद्धा ब्रह्मरूप. ऐसी जडाजड व्याप्ती रूप करिता कैवल्यपती 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय बोलतात. कोणता पदार्थ जर भगवान असं बोलत असतील की बीजची जाहले तरू भांगारची अलंकारू तैसा मजे एकाचा विस्तारू ते हे जग, ही जर भगवंताची भाषा असेल तर एकाचा विस्तार म्हणजे हे जर जग असेल तर जगतातला अणुरेणू सुद्धा भगवत रूप आहे हे मान्य करावं लागेल, ब्रह्मरूप आहे हे मान्य करावं लागेल. आणि ब्रह्मस्वरूप आता जर नित्य आहे आणि जीव जर ब्रह्मस्वरूप आहेच आहे तर जीवाला कोणतं साध्य प्राप्त करून घ्यायचं. मी भूमिका पहिल्यांदा वेगळी मांडतोय, आपण लक्षात घ्या. जीवाला ब्रह्मनित्य प्राप्त आहे म्हणून वेदांतामध्ये साध्य प्राप्ती नाही आहे, साध्य नित्य प्राप्त आहे. अप्राप्तवत असेल हा प्रश्न नंतरचा आहे, हे नंतरचं आहे, पण तो नित्य प्राप्त आहे. मग साधन कशा करता सांगितलं, साधन कशा करता सांगितलं. साध्य जर नित्य प्राप्त आहे तर साधनांचा एवढा खटाटोप कशा करता. तुकोबाराय बोलतात, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी अधिकची परी दुःखाची. अरे कोणती साधनं केली तरी ती साधनं तिथपर्यंत पोचत नाही. कोणती साधनं आपण करा, नाना साधनाच्या केल्या खटपट, नाना साधनाच्या केल्या खटपट, परित्यान पवती वयाच्या दारवंता, परित्यान पवती वयाच्या दारवंता, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी दोदिता दिवाटा, योगाभ्यासे सिद्धी दोदिता नाना साधनाच्या केल्या खटपटा. अरे अनंत साधनं केली आत्तापर्यंत, सांडी मांडी मागे केल्या बरोबरी, परंतु परिणाम काय, अधिकची परी दुःखाची आहे. दुसरा परिणाम नाही. तुकोबाराय बोलतात, निळोबाराय ह्याच्यापेक्षा वेगळं बोलत नाही. त्याच्या दारवंठ्यापर्यंत पोचत नसतील साधनं तर साधनांचा उपयोग काय पारमार्थिक जीवनामध्ये. हेच हा जर नियम असेल तर ज्ञानादेव तू कैवल्यम लावायचं कुठं. ज्ञाने विणे एके उपाय करिसी जितुके, जिये गुंथिसी अधिके रुखी ये म्हणणाऱ्या ज्ञानोबारायांचं हे प्रमाण लावायचं कुठं असा प्रश्न निर्माण. याचं उत्तर जाता जाता देतो आणि माझ्या विषयाकडे मी प्रवृत्त होतो. मुद्दाम ही भूमिका मला सांगावी लागते, त्याचं महत्त्वाचं कारण मी आपल्याला. कारण असं आहे, वेदांतामध्ये साध्य नित्य प्राप्त आहे तरी सुद्धा आम्हाला गीता आग्रह करते, ज्ञानाचा अधिकार नसेल ना कर्मामध्ये प्रवृत्त व्हा, हे साधन तुमच्या करताय. लोकेस्मिन द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नग, ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन योगिनाम. दोन दोन भूमिका गीता आम्हाला सांगते. कशा करता, त्याचं हे कारण आहे की ज्ञान आम्हाला परमात्मा प्राप्ती करता म्हणून नकोय, कर्म आम्हाला परमात्मा प्राप्ती करता नकोच आहे. तदनुषंगिक ज्ञानानुषंगिक असलं तरी सुद्धा आम्हाला ते नकोय. आम्हाला हे योग कशा करता पाहिजे, भगवत स्वरूपता प्राप्त व्हावी म्हणून नकोय. मग ज्ञानादेव तू कैवल्यमचं काय करायचं, तर त्याचं उत्तर एवढंच आहे की साधनं आम्हाला जी परमार्थामध्ये वेदांतामध्ये सांगितली जातात ती साध्य प्राप्ती करता नसतात, साध्य नित्य प्राप्त आहे. मग कशा करता, साध्य जर नित्य प्राप्त असेल तर नित्य प्राप्त असणाऱ्या साध्याची आम्हाला प्रत्यभिज्ञा ज्या प्रतिबंधामुळे होत नाही त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता साधनं करावी लागतात, साध्य प्राप्ती करता करावी लागत नाहीत. विठ्ठल साधना करायची ती साध्य प्राप्ती करता नाही, साधना करायची ती साध्य आहेच आहे ते का कळत नाही त्या प्रतिबंधाच्या निवृत्ती करता. ज्ञान आम्हाला मिळवायचं ते परब्रह्म स्वरूपाच्या प्राप्ती करता नाही, ज्या अज्ञानानं परब्रह्म स्वरूपाची प्राप्ती कळत नाही त्या अज्ञानाच्या निवृत्ती करता. ज्ञान कशा करता, अज्ञानाच्या निवृत्ती करता. मोक्ष नित्य आहे, परमात्मा स्वरूपाची प्राप्ती नित्य आहे, त्याच्याकरता वेगळे प्रयत्न वेगळी साधनं करायचं कारण नाही.
कर्म कशा करताय? अरे अंतःकरण शुद्ध नसल्यामुळे ज्ञान आमच्या ठिकाणी तशा अर्थाने स्फुरित होत नाही, आम्हाला त्याचा विचार खऱ्या अर्थाने कळत नाही. याच्याकरता कर्म करा, कर्माने अंतःकरण शुद्ध करून घ्या. अंतःकरण शुद्ध झालं की शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञानाचा थेंब जरी पडला तरी तो थेंब आपल्या जीवनाला व्यापून टाकतो. योग वासिष्ठामध्ये चिंतन. वसिष्ठ महामुनीने रामचंद्र प्रभूंना असं सांगितलं, आता उक्तम मया राम यदि शुद्धे ही चेतसी उपदेशो ही प्रसरती तैलबिंदुरिवांबसी. असं रामा मी तुला काय सांगतो ते ऐक. आता उक्तम मया राम, मी तुला सांगतो ऐक. काय ऐकू, काय सांगता? यदि शुद्धे ही चेतसी, जर चित्त शुद्ध असेल तर, यदि असा विकल्प घातलाय आधीच, जर चित्त शुद्ध असेल तर काय होईल? उपदेशो ही प्रसरती तैलबिंदुरिवांबसी. तैलबिंदू ही इव अंबसी उपदेशो ही प्रसरती, असं सरळ योग वासिष्ठाचं म्हणणं आहे. म्हणजे पाण्यावर जर तुपाचा थेंब टाकला तर तो जिथं पडला तिथंच थिजून राहतो, पण पाण्यावर जर तेलाचा थेंब पडला तर तवंग रूपानं सगळा पृष्ठभाग जसा व्यापून टाकतो, तसं आपल्या जीवनामध्ये तत्वमसी हे फार मोठं महावाक्य नाही, थेंबच आहे. 4च अक्षर आहेत. राम 2च अक्षर आहेत. राम कृष्ण हरी 6च अक्षर आहेत. फार मोठा मंत्र नाही. 13, 15, 20 अक्षरांचे हे मंत्र नाहीत. राम कृष्ण हरी किती? 6 अक्षर. म्हणायला किती वेळ लागतो? एक क्षण सुद्धा फार झाला. इतका सोपा, अगदी थेंब आहे खरं जर बघायचं झालं. राम शब्द उच्चारायला किती वेळ लागतो? आता उच्चारत नाही आपण म्हणून कळत नाही वेळ किती लागतो, पण राम शब्द उच्चारायला एक साधारण विचार केला, एक क्षण सुद्धा फार झाला एक क्षण सुद्धा. म्हणजे राम या हे उपदेशाचा थेंबच आहे. तत्वम असी जरी 3 शब्द असले तरी अक्षर 4च आहेत संधीहून. तत्वमसीमध्ये 4 अक्षर म्हणजे काय फार मोठा उपदेश झाला काय? नाही, तेलासारखा आहे. पण शुद्ध जर चित्त असेल तर त्या शुद्ध चित्तामध्ये एवढा थेंब जरी पडला तरी जीवन व्यापून टाकतो. हे शुद्ध अंतःकरणाचं कार्य. याच्याकरता म्हणून अंतःकरण जर शुद्ध नसेल तर काय? रामेश्वर भट्टांना विचारा, तुकोबारायांनी एवढ्याचसाठी उपदेश केला. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रहीन घाते सर्पतया, व्याघ्रहीन घाते सर्पतया. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रहीन घाते सर्पतया, चित्त शुद्ध तरी. गंमत याच्यात आहे, वसिष्ठ महामुनी बोलताना यदी शब्द वापरतात आणि तुकाराम महाराज तरी शब्द वापरतात. यदीपासून सुरू झालं ते तरीपर्यंत संपलं असं आहे. जर चित्त शुद्ध असेल तर, वसिष्ठ महामुनींचं मत आहे, आणि चित्त शुद्ध असेल तरच तुकोबारायांचं म्हणणं आहे. याच्या चित्ताची शुद्धता ही सामान्यता जर बाजूला काढली तर व्याघ्रहीन खाती सर्पतया, विषते अमृत, आघातते हित, हे म्हणण्यामध्ये काही ब्रह्मज्ञान नाही. त्याला वाघ खात नाही, त्याला सर्प विंचू चावत नाही म्हणजे लगेच तो ब्रह्मज्ञान झाला असं नाही. पण साप, विंचू, वाघ हे अरण्यामध्ये जाऊन साधना करता येणारे जे प्रतिबंध आहेत, करताना येणारे, त्या प्रतिबंधाची बाधा होत नाही जर चित्त शुद्ध असेल तर. म्हणजे कर्माचा परिणाम काय झाला? प्रतिबंधाची निवृत्ती. ज्ञानाचा विचार कशा करता? प्रतिबंधाची निवृत्ती. म्हणून साधनांचा विचार सांगत असताना ती साधनं आम्हाला साध्यापर्यंत नेत नसतात, पण ती साधनं ही आम्हाला प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता उपयोगी ठरत असतात. आणि प्रतिबंध एक नसतो, त्यामुळे साधनेचा विचार करत असताना एक जरी अंतरंग, अत्यंत अंतरंग साधन म्हणून तत्वमसी किंवा तत्वम पदार्थ शोधनाचा विचार जरी वेदांत सांगत असला तरी बाकीची साधनं अत्यंत बहिरंग असतील, अंतरंग असतील, ही सगळी साधनं आपल्याला उपयोगी ठरत नाहीत असं समजू नका. परमार्थाच्या साधन प्रवासामध्ये ज्या ज्या टप्प्यावर आपण गेलेलो आहोत त्या त्या टप्प्यावर समोर येणाऱ्या भगवत कृपेनं, गुरुकृपेनं प्राप्त होणाऱ्या साधनाला त्यावेळेला अत्यंत अंतरंग साधने एवढीच किंमत द्यावी लागते, तरच आपल्याला पुढे जाता येतं, नाही तर जाता येत नाही. विठ्ठला समोर आला तर विवेकाला त्यावेळेला तत्वम पदार्थ शोधना सारखंच बघावं लागतं.
वैराग्य आलं, वैराग्याला तत्वम पदार्थ शोधनासारखंच बघावं लागतं. तत्वम पदार्थ शोधन हे अत्यंत अंतरंग साधन आहे, म्हणून वैराग्याकडे दुर्लक्ष करून चालत नाही. वैराग्याकडे एकदा दुर्लक्ष झालं की आत्तापर्यंत उभारलेल्या सगळ्या इमारतीचा डोलारा एका क्षणामध्ये जमीनदोस्त होऊ शकतो जर वैराग्याकडे दुर्लक्ष झालं. अशी अनेक उदाहरणं आहेत. आपण कृपा करा आणि विश्वामित्राला जाऊन विचारा. मला हे सगळं सांगत बसायला वेळ नाही, त्याच्याकडे जायचंही काही कारण नाही. परंतु प्राप्त झालेलं प्रत्येक एक साधन त्या त्या वेळेला अत्यंत अंतरंग साधनाच्या इतकंच महत्त्वाचं असतं आणि ते साधन एक नसतं. म्हणून मीमांसेमध्ये सुद्धा ऐका, मीमांसा आपण योगशास्त्राचा विचार केला तर तिथे सुद्धा मीमांसा काय किंवा योगशास्त्र काय, याने योगशास्त्राने तर ईश्वराला सुद्धा बहिरंग साधनाचं मूल्य दिलं. ईश्वर सुद्धा अंतरंग साधन मानत नाहीत योगशास्त्रामध्ये. आपण पातंजल योगसूत्र अभ्यासून पहा. ईश्वर त्यांच्या दृष्टीने फार महत्त्वाचा नाही. तो काय करतो तो महत्त्वाचा आहे नाही असं नाही. तस्य वाचकः प्रणवः आहे नाही असं नाही. पण ईश्वराचा परिणाम काय, उपयोग काय, ते असं म्हणतात की आम्हाला समाधी लागण्यामध्ये बाहेरून जी मदत व्हावी लागते त्याच्याकरता ईश्वर ती मदत करतो, एवढाच आहे. आतून काही उपयोग नाही त्याचा, आतून उपयोग नाही ईश्वराचा. मीमांसेने तरी काय केलं, कर्माचा विचार करत असताना कर्मामध्ये परमात्मा मानला पाहिजे वेदांताचा आग्रह आहे. पूर्वमीमांसेचा फार आग्रह नाही. पूर्वमीमांसा म्हणते ठीक आहे, कशा करता, कर्मच जर सगळं देत असेल, आपल्या जीवनामध्ये प्राप्त होणारी सगळी सुखदुःख रूप जी फलं आहेत ती जर कर्मच देत असेल तर ईश्वराचा संबंध काय, ईश्वर मानायचाच कशा करता. माझ्या जीवनामध्ये कायम सुख मिळावं असं जर मला वाटत असेल तर मी कायम सत्कर्म करावं, पुण्य करावं. माझ्या जीवनामध्ये मी दुष्कर्म करतो म्हणून मला दुःखाचे भोग भोगावे लागतात. म्हणजे कर्माची फलं देणारे, सुखदुःख रूप फलं देणारे हा फक्त कर्म आणि कर्म आहे, दुसरं काही नाही. सुखस्य दुःखस्य नकोपि दाता परो ददाती ती कुबुद्धिरेषा अहम करोमी इथे वृद्धाभिमाना स्वकर्मसूत्र ग्रथितोई लोका. पुष्कळ विचार. कर्म सगळं करता, कर्माची फलं चुकवता येत नाहीत. अवश्यमेव भोक्तव्यम कृतम कार्य शुभाशुभम नाभुक्तम क्षीयते कर्म कल्पकोटी शतैरपी सारखी अनेक उदाहरणं आहेत. अवश्यम भावी भावानां प्रतिकारो भवेद यदि तदा दुःखैर्निलिप्येर नलराम युधिष्ठिरासारखी मोठी उदाहरणं पंचदशी देते. मी का बोलतो आपल्याला, म्हणजे आपल्या पारमार्थिक जीवन प्रवासामध्ये एखादं साधन स्वीकारलं आणि लगेच आम्हाला सगळं जीवनातलं प्राप्त झालं असं घडत नाही. ज्ञान जरी स्वीकारलं तरी ज्ञान प्राप्त होण्याकरता कर्माची मदत घ्यावीच लागते. आपली त्याच्याकरता विवेक वैराग्यादिक साधनांचं महत्त्व लक्षात घेऊन त्यांची मदत घ्यावी लागते. कर्माचा विचार केला तरी बाहेरून का होईना. मग मीमांसेने सांगितलं ठीक आहे बाबा, वेदांताने त्याच्यावर आक्षेप एवढाच घेतला. दर्शन संग्राम वेदांत म्हणतो की कर्म फल देतं हे तुम्ही म्हणता ते कर्म जड आहे आणि जड वस्तू स्वतः फल देत नसते. फल देण्याकरता कुणीतरी चेतन लागतो. मग नाईलाजाने ईश्वर माना बाबा, कारण ईश्वर चेतन आहे म्हणून ईश्वर माना, तो कर्माची व्यवस्था करतो वगैरे, त्याचा विचार मीमांसेने केला. मी बोलतो एवढ्याकरता की साधनाचा विचार करत असताना प्रतिबंधाच्या निवृत्तीकरता जर साधनेचा विचार असेल आणि प्रतिबंध जर एक स्वरूपाचा एका स्वभावाचा नसेल तर मग अनेक साधनांचं साह्य आपल्याला घ्यावं लागतं. त्या साधनांचं मूळ कशात आहे याचा विचार तुकोबाराय भगवंतासमोर आपल्या पारमार्थिक वैभवाची कारणमीमांसा देताना अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये करतात. माझ्या वडिलाची, माझ्या वडिलाची, माझ्या वडिलाची मिरासी ग देवा, माझ्या वडिलाची, माझ्या वडिलाची, माझ्या वडिलाची चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास मरणे, उपवास मरणे, उपवास परणे रखिला धर्मांता, उपवास परणे
सांगताना सांगतात आपलं पारमार्थिक वैभव का एवढं उत्कर्षाप्रत गेलं. साधनांच्या भूमिका एक भाग, पण या साधनांच्या भूमिका स्वीकारण्याकरता आमच्या जीवनामध्ये सगळ्यात जास्त योगदान जर कशाचं झालं असेल, माझ्या वडिलांची मिरासी, हे सगळ्यात महत्त्वाचं. आपण कुणाच्या घरात जन्मतो तिथून आपल्या परमार्थाचा खरा आरंभ होत असतो. आपलं घर कोणतं प्रश्न मी बाकीचा विचारात घेत नाही. कर्मशास्त्राचं चिंतन असं आहे, थोडंसं असं आहे, कर्माचा विचार करताना दोन पद्धतीच्या कर्माचा विचार आला कर्मशास्त्रात. एक भोगारंभक कर्म आहे आणि दुसरी जन्मारंभक कर्म आहे. दोन पद्धतीने विचार आहे कर्मशास्त्रात. भोगारंभक कर्म वेगळी असतात, जन्मारंभक कर्म वेगळी असतात. जन्मारंभक कर्म जोपर्यंत उदयाला येत नाही तोपर्यंत भोगारंभक कर्म उदयाला येत नाही. नुसती भोगारंभक कर्म उदयाला आली, जन्मारंभक कर्म जर उदयाला आलंच नसेल तर ते सगळे भोग याच जन्मीचे आहेत असं समजावं, असं कर्मशास्त्राचं म्हणणं आहे. कारण त्याच्याशिवाय मागच्या जन्मीचे भोग जर या जन्मात भोगायचे असतील तर या जन्मात त्या भोगाला अनुकूल असणारा देह मिळावा याच्याकरता देहारंभक कर्म आधी उदयाला आलं पाहिजे. कर्मशास्त्रात ते काय आहे, एक त्याच्या संबंधाने एक खुलासा आहे, फक्त तेवढा एक करतो, पुढं चालतो. कर्मशास्त्राने असा विचार केला आहे की चांगल्या म्हणजे जो खरंच त्याचा अधिकारी आहे अशा चांगल्या माणसाला जर आपण दान केलं तर त्या दानाचे परिणाम काय होतात, त्या दानाचे परिणाम काय होतात याचा विचार कर्मशास्त्राने सांगितला. आता तो कोणता, आपल्याकडे सात्विक राजस तामस दानाचा विचार करताना सात्विक दानाचा विचार कशात आला. सात्विक दानाचा कोण पाहिजे, त्याला एक अधिकारी पाहिजे. कसा पाहिजे, तो चांगला पाहिजे, योग्य पाहिजे. गीतेने त्याचा विचार केला. मी सगळाच विचार सांगत नाही आपल्यासमोर. जर योग्य ठिकाणी आपण दान केलं, सुपात्र दानाच्य भवेत धनाढ्या, शास्त्र बोलतं, ऐका. सुपात्री दान जर केलं, सुपात्र दानाच्य भवेत धनाढ्या, धनप्रभावेण करोति पुण्यम, पुण्यप्रभावेण सुरलोक याती, पुनर्धनाढ्या पुनरेव भोगी, असं शास्त्र सांगितलं. उलटही आहे, त्याचं उलटही सांगितलं. कुपात्र दानाच्य भवेत दरिद्रहा, दारिद्र्य दोषेण करोति पापम, पापप्रभावेण नरलोक याती, पुनर्दरिद्रहा पुनरेव पापी, हेही शास्त्र बोलतं, बोलत नाही असं नाही. पण सुपात्री दान केल्याचा परिणाम असा होतो की आपल्याला पुण्य मिळतं. पुण्याचा परिणाम असा होतो की आपण धनवान होतो. धनवान झालो की आपण अधिक पुण्य करतो. धनवान माणसाकडे मग त्याला अनेक पुण्याचे मार्ग आहेत. विद्यार्थी गरीब असेल तर त्याला शिक्षणाला मदत करणे, जिथं पाणी नसेल तिथं पाणपोई सुरू करून देणं, एखाद्याला शेतकऱ्याजवळ बैल नांगर काही नसेल तर घेऊन देणं, दरिद्री माणसाला संपत्ती देणं वगैरे वगैरे पुण्यकर्म तो करू शकतो. अशी पुण्यकर्म त्याच्याकडून घडली आणि त्याचं त्या जन्मातलं प्रारब्ध संपलं की तो मरतो. मेल्याचा परिणाम काय होतो, सुरलोक याती, तो स्वर्गात पोचतो. स्वर्गातलं पुण्य भोगून संपलं की पुनर्धनाढ्या पुनरेव भोगी, पुन्हा धनवान माणसाच्या घरी जन्माला येतो आणि पुन्हा पुण्य करायला लागतो. आता पुन्हा धनवान माणसाच्या घरी जन्माला येतो हे जन्मारंभक कर्म झालं आणि पुनरेव भोगी हे भोगारंभक कर्म झालं. दोन पद्धतीने त्याचा विचार शास्त्राने केला. मी हे सगळं सांगतो कशाकरता, आपण जरा हे मी थोडं वेगळ्या अंगाने आपल्यासमोर चिंतन ठेवतोय, तेवढं लक्षात घ्या. शास्त्राने हे सगळं सांगितलं कशाला, मी का आपल्यासमोर हे चिंतन मांडतो. आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी आपल्याला कर्मानं प्राप्त होतात आणि काही गोष्टी आपल्याला कर्तृत्वानं प्राप्त करून घ्याव्या लागतात. आपल्या जीवनातलं सगळंच सुख हे आपल्या जीवनामध्ये केवळ आणि केवळ प्रारब्धाने मिळत नसतं. ऐका, प्रारब्ध महत्त्वाचं आहे का, आहे. पण प्रारब्ध जरी महत्त्वाचं असलं तरी प्रयत्नाला आपल्याला बाजूला ठेवता येणार नाही. शुभाशुभाभ्याम मार्गाभ्याम वहंती वासना सरित, तस्मात सर्व प्रयत्नेनं योजनीया शुभेपथी, असं योग वासिष्ठ बोलतं. मी मुद्दा एवढ्याकरता मांडतो की आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी कर्तृत्वाच्या आहेत आणि काही गोष्टी प्रारब्धाच्या आहेत. तुकोबाराय बोलतात, आमच्या जीवनामध्ये आम्ही परमार्थाच्या इतक्या उच्च शिखरावर गेलो, त्याच्यातला प्रारब्धाचा भाग आहे माझ्या वडिलांची मिरासी आणि आमच्या कर्तृत्वाचा भाग आहे केला भोगवटा आम्हाला. कर्तृत्व आणि प्रारब्ध या दोन्हीही गोष्टी आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये किती महत्त्वाच्या असतात याचा विचार तुकोबारांनी या अभंगामध्ये मांडला आहे. विठ्ठला विठ्ठला
भगवंतासमोर आपल्या जीवनाचा आलेख देतात. कारण तुझी चरण सेवा पांडुरंगा हा तुझी जो शब्द आहे हा अपरोक्षत्वानं वापरलेला शब्द आहे, परोक्षत्वानं नव्हे. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा त्याची चरणसेवा पांडुरंगा असं जर म्हटलं असतं तर तुकोबाराय भगवंतासमोर उभे नाहीत असं आपल्याला म्हणता आलं असतं. पण तुझी असा शब्द वापरल्यामुळे भगवान उभे येतात, भगवंतासमोर तुकोबाराय आपल्या पारमार्थिक जीवनाचा आढावा देतात असं चिंतन आपल्याला करणं शक्य आहे. त्याच्या भूमिका भिन्न असं आहे भगवंताबरोबर. कारण हा जर संबंध अभंग पाहिला तर याच्यात भगवंतानी काय विचारलंय असं कुठं दिसत नाही. भगवान तुकोबारायांबरोबर बोलतात का हा प्रश्न नाही, तुकोबाराय भगवंताबरोबर बोलतात हा प्रश्न. असं आहे 4 पद्धतीनं एकमेकांबरोबर बोललं जाऊ शकतं. त्याला म्हणतात जल्प, वितंडा, वाद आणि संवाद असे 4 प्रकार आहेत. परपक्ष निवारणपूर्वक स्वपक्ष स्थापनावती विजुगुषी कथा हा जल्प. हा दुसऱ्याचं मत खोडून काढायचं आणि आपलंच म्हणणं मांडायचं याला म्हणायचं जल्प. फक्त दुसऱ्याचंच मत खोडून काढत बसायचं, आपलं काहीच सांगायचं नाही याला म्हणतात वितंडा. फक्त आपलंच मांडत बसायचं, दुसऱ्याचं ऐकूनच घ्यायचं नाही याला म्हणतात वाद. आणि दुसरा बोलत नसला तरी त्याच्या मनासारखं बोलणं याला म्हणतात संवाद. विठ्ठला विठ्ठला तुकाराम महाराज देवाबरोबर वाद करतात तरी त्याचा संवाद होतो. करू आवडीने वाद पण तुमच्या सुखाचा संवाद. वाद आणि संवाद एका वाक्यामध्ये तुकोबारायांनी आपल्याला सांगितले. विषय तो नाही, मुद्दा हा तुकोबाराय भगवंताजवळ संवाद रूपाने आपला आढावा देतात. भगवंताने विचारलेला प्रश्न गृहीत धरावा लागतो. बऱ्याचदा असं होतं की समोरचा माणूस काय बोलतो असं आहे, एखाद्या वेळेला फोनवर बोलताना हे कळतं. आपण एखाद्या माणसाकडे बसलेलो असतो, त्याला फोन येतो आणि तो फोनवर म्हणतो बरं किती वाजता, बरं बरं 12:30ला यायचं का, बरं बरं अजून कुणाकुणाला आमंत्रण दिलंय असं म्हणलं की आपल्याला कळतं ना की कशाचं आमंत्रण आहे. आपण त्या माणसाचं म्हणणं ऐकलेलं नाही पण या माणसाच्या म्हणण्यावरून त्याच्या विचाराचा अनुमान करता येतं की नाही. तसं तुकोबाराय तुझी चरण सेवा पांडुरंगा म्हणून तुकोबाराय भगवंताबरोबर जो संवाद करतात त्या संवादात पांडुरंगाने काय तुकोबारायांना विचारलं असलं पाहिजे याचं अनुमान करायला वाव आहे की नाही. तुकोबारायांना भगवंताने विचारलं असेल की तुकोबाराय तुमच्या या पारमार्थिक वैभवाचं रहस्य काय, तुम्ही आज या पारमार्थिक उच्च भूमिकेवर आरूढ झालेले दिसता, आनंदाचा तुमच्या जीवनामध्ये तोटा नाही, इतकी दुःख मी तुमच्या जीवनामध्ये घालून सुद्धा तुमच्या जीवनातल्या आनंदाला कुठेही धक्का बसलेला नाही. या सगळ्या पारमार्थिक विचाराचं वैभव काय, या पारमार्थिक विचाराची कारणमीमांसा तुम्ही कशी करता, हे जर भगवंताने विचारलं असेल तर तुकोबारायांनी ते भगवंताला उत्तर दिलं देवा दुसरं तिसरं काही कारण नाही, हे सगळं मिळालं ते तुझ्या चरणसेवेतून आणि तुझी चरणसेवा मिळाली ही आमच्या वडिलांच्या मिराशीत. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा हे तुकोबाराय बोलता. याच्या भूमिका या अभंगाच्या प्रस्तावना अजूनही काही अंगानं करता येऊ शकतात पण प्रस्तावनेतच अडकून बसलो तर सगळाच विचार नंतर सांगायचा राहून जाईल म्हणून फक्त पुढे चलतो. तुकोबाराय देवाला आपला विचार सांगतात की आमच्या वाडवडिलांची मिरासी हे आमच्या पारमार्थिक जीवनाचं मूळ वैभव आहे. कारण या कुळात जर आम्ही जन्माला आलो नसतो तर कदाचित आम्हाला तुझे चरण दिसले नसते, कदाचित या परंपरेमध्ये आम्ही आलो नसतो तर कदाचित आम्हाला तुझी चरणसेवा साधता आली नसती. हा जो अभंग मी आज मुद्दाम विचारात घेतो आहे त्याचं महत्त्वाचं कारण 2 आहेत, एक नाही 2 कारण आहेत. हा अभंग मी व्यक्तिगत माझ्याही दृष्टीनं लावतो आणि हा अभंग आपल्या सर्व तुम्ही आम्ही सर्व जे संस्थेचे किंवा स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांचे विद्यार्थी म्हणून आहोत हे त्यांच्या चरणी सर्व विद्यार्थ्यांकडून हे दिलेलं निवेदन आहे. याही अंगानं मी या अभंगाचा विचार करतो. दोन्ही भूमिका, माझी तर भूमिका आहेच आहे कारण माझ्या परंपरेचा आणि या संस्थेचा काय संबंध आहे हे मी अनेक वेळेला बोलून आलोय आणि तो माझ्या स्वाभिमानाचा, गर्वाचा आणि माझ्या पारमार्थिक जे काही आत्तापर्यंतचं जीवन आहे त्या जीवनाचा तो एक अविभाज्य असा घटक आहे. त्या संबंधानं मी बोलत नाही आत्ता. परंतु आपण सगळेजण आज मी हे बोलायला हरकत नाही, आपण सगळे जोग महाराजांच्या पोटी आलेलो, आपण त्यांच्या पोटची आहोत. त्यामुळं त्यांनी घालून दिलेल्या मार्गावरून पुढे जाणं हे आपलं कर्तव्य आहे.
आणि या मार्गावरून जाताना कदाचित परमात्मा भेटला आणि त्यांनी जर आपल्याला विचारलं की तुम्ही इथपर्यंत पोचलात कसे, तर आपल्याला आळंदीला संस्थेकडे बोट करता आलं पाहिजे, माझ्या वडिलांची मिरासिगा देवा, म्हणून तुझी चरणसेवा पांडुरंगा हे आमच्या जीवनामध्ये घडलेलं आहे, हे आपल्याला सांगता आलं पाहिजे. एवढाच माझा भाव आहे, एवढ्याच अंगानं मी बोलतो. अभंगातलं तत्वज्ञान काय, अभंगातला विचार काय, तुकोबारांच्या कोणत्या शब्दाच्या आधारानं आपण किती उंचपर्यंत जाऊ शकतो, हा प्रश्न आणखीन वेगळा आहे. मला तितकडं फारसं जायचंही नाही आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये मी पुन्हा त्या विषयाकडे येतो. तुकोबाराय आपल्या जीवनात, तुकाराम महाराजांचं जीवनदर्शन दोन्ही अंगाने. एकीकडे तुकाराम महाराजांना वंश परंपरेनं काही मिळालंय आणि दुसऱ्या बाजूने तुकाराम महाराजांनी मिळवलेलं वाढवलंय. दोन अंग आहेत. दोन पद्धतीची मुलं या जगतामध्ये बापाच्या पोटी येऊ शकतात. ऐका, थोडं सोपं करतो. दोन पद्धतीची मुलं या जगामध्ये बापाच्या पोटी येऊ शकतात. एक मुलगा असा असतो, बापानी कमावलेलं उधळतो आणि मोकळा होतो. आणि दुसरा मुलगा असा असतो की बापानी जे कमावलेलं आहे ते तेवढाच खर्चही करतो, पण बापानी जे कमावलेलं आहे त्याच्या 2 पावलं पुढे जाऊन जे कमावतो ते पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करतो. आपण कोणत्या वर्गात बसतो हे ज्याचं त्यांनी ठरवावं, मी ते सांगायला इथं उभा नाही. परंतु आपलं वैभव काय, आपल्या हातामध्ये आत्तापर्यंत आपल्या बापजाद्यांनी काय दिलं आणि आपण त्याच्या संबंधानं कोणत्या उत्तरदायित्वाचं भान ठेवलं पाहिजे, याची भूमिका तुकोबाराय या अभंगामध्ये सांगतात. एक दुसरी भूमिका सांगायची, मागून चालत आलं आणि म्हणून आपण पुढं नेलं, एवढ्याला महत्त्व नाही, एवढ्याला महत्त्व नसतं. गतानुगतिको लोकहा न लोकः पारमार्थिका वालुकालिंग मात्रेण गतम मे ताम्रभाजनम, असं एक सुभाषित. मागून चालत आलंय म्हणून पुढं करत राहायचं, एवढंच आहे, बाकी काही नाही. हे कशा करता आम्ही करतो आहोत माहीत नाही, त्यांनी केलं आम्ही करतो आहोत, एवढंच आहे. का तुम्ही कीर्तन करता, काय नाही हो, जोग महाराजांनी केलं म्हणून आम्ही करतो. का तुम्ही कीर्तन करता, काय नाही, मामाने केलं आम्ही करतो, मारुदेव गुरुवांनी केलं आम्ही करतो, बाबा करतात आम्ही करतो, यांच्याकरता त्यांनी केलं, शिकवलं, काहीतरी केलं पाहिजे म्हणून आम्ही करतो आहोत, हे उत्तरदायित्व नव्हे. हे उत्तरदायित्व, त्याला वालुकालिंग मात्रेनं गतम मे ताम्रभाजनम असं एक उदाहरण दिलं. पंढरपूरमधली कथा आहे. पंढरपुरामध्ये एक वारकरी स्नानाला म्हणून चंद्रभागेवर गेला. त्याची कथा आहे त्याच्या मागे. स्नानाला गेल्यानंतर तीर्थस्नानाला जाताना हातामध्ये काही भांडं घेऊन जावं असा धर्मसंकेत आहे. एक तांब्याचा तांब्या त्याने आपल्याबरोबर घेतला आणि गेला. चंद्रभागेला त्या वेळेला पाणी होतं, म्हणजे तो ज्या वेळेला गेला त्या वेळेला भरपूर पाणी होतं. त्याने विचार केला जावं, आज जावं, स्नान करावं. चंद्रभागेला वंदन केलं, नमस्कार केला. कारण तीर्थामध्ये पाऊल टाकताना आधी नमस्कार करून मग पाऊल टाकावा, हा नियम आहे आपल्या वारकऱ्यांचा. तीर्थस्नानाची काही विधी आहेत. तीर्थामध्ये जाताना पाऊल उचलून टाकायला शास्त्र परवानगी देत नाही. पाण्याच्या वर पाऊल टाकून पुन्हा दुसरं पाऊल टाकायला शास्त्र पाण्यातल्या पाण्यात पाय पुढं सरकवावा लागतो तीर्थामध्ये. कारण पाऊल उचलून टाकलं तर तीर्थ पायाखाली येतं, तीर्थाला तुडवण्याचा आपल्याला अधिकार नाही. म्हणून पाण्यातल्या पाण्यात पाय सरकवावा, चूळ भरू नये, अंगाला साबण लावू नये, कपडे तिच्यामध्ये धुवू नये. इंद्रायणी क्षमा कर असं म्हणायची वेळ. तर तिथे गेला आणि गेल्यानंतर बघितलं गाड्या धुवू नयेत असं धर्मशास्त्रांनी सांगून ठेवलं. माझं काही म्हणणं नाही, गाड्या धुवू नयेत, अमुक करू नये, एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू नये, त्याच्यामध्ये पोहू नये, हात मारू नये, पाय मारू नयेत. पाय मारले म्हणजे पुन्हा लाथा मारल्याचं पाप लागतं, तीर्थाला लाथ मारल्याचं पाप लागतं, हात मारल्याचाही तोच परिणाम. अशी पुष्कळते. तर त्या गेला, तिथं त्याने बघितलं पाणी चांगलं आहे, नाभीप्रमाण पाण्या एवढं जावं, डुबकी मारावी, पांडुरंगाचं स्मरण करावं म्हणून तांब्या त्याने किनाऱ्यावर ठेवला आणि स्नानाला म्हणून आत निघाला. पहिलं पाऊल टाकलं असेल नसेल, त्याच्या लक्षात आलं आपण स्नानाला आत चाललो आहोत आणि तांब्या किनाऱ्यावर एकटा आहे. तांब्या एकटाच आहे. पंढरपूर हे जसं पांडुरंगासाठी प्रसिद्ध आहे, तसं ते पांडुरंगासाठी नाही, ते चोरासाठीच प्रसिद्ध आहे. कारण पांडुरंग हाही जगातल्या पहिल्या क्रमांकाचा चोर आहे. धरीला पंढरीचा तो चोरच आहे. चोरीले चैतन्य चोरीले माझे वगैरे. तस्कराणाम पतये नमः पुरुष सूक्तात. त्याला नुसतं चोर म्हटलं नाही, तस्कर म्हटलं. तस्कर, चोर भुरटाही असू शकतो, तस्कर म्हणजे दरोडेखोर आहे असं म्हटलं. जाताच्या विचार मनात आला, आपण तांब्या ठेवून चाललो, गेला तर काय करावं म्हणून त्याने एक युक्ती केली. तिथं वाळूमध्ये एक खड्डा केला, तांब्या तिथं पुरला, वरून वाळूने झाकून टाकलं
आणि आपला तांब्या इथं आहे हे कळावं याच्याकरता त्याच्यावर एक लिंग तयार केलं, वाळूचं, शंकराची पिंड तयार केली आणि स्नानाला गेला. गेल्यानंतर तो स्नानाला गेला आणि 100-200 लोकांची गावातली दिंडी तिथं आली. दिंडी आली, त्याने आपलं ते सगळं का बाजूला ठेवलं, टाळ पखवाज, आता स्नानाला जायचं सगळ्यांना. तर तेवढ्यात काही लोकांनी बघितलं इथं कुणीतरी शिवपिंड तयार करून ठेवलेली. आणि त्या 200 लोकांना असं वाटलं, बहुधा पंढरपूरचा नियम असा आहे की ते आधी लिंग तयार केल्याशिवाय स्नानाला जाता येत नाही. म्हणून त्या 200 लोकांनी त्याच्या आसपास सगळीकडे त्या शिवाच्या पिंडी तयार करून ठेवला. याचा तांब्या गेला ना. आता नेमक्या कशाखाली याचा तांब्या राहिला, गेला ना. बरं, प्रत्येकाने केलेली पिंड उकरून बघून माझा तांब्या ते बांधणाऱ्यानं उकलू देईल तर त्याला वाटेल की नाही मी एवढ्या श्रद्धेने तयार केलं, त्याचा तांब्या गेला. का गेला? मागच्या 200 लोकांनी जी पिंड तयार केली ती ज्ञानानं केली का अज्ञानानं केली हा प्रश्न आहे. गतानुगतिको लोकहा न लोक पारमार्थिका असं आहे. मागून चालत आलं म्हणून पुढे चालू द्या. वैकुंठवासी गुरुवर्य शंकर महाराज कंधारकर एक दृष्टांत देत असत. महाराज सांगत असत की एक माणसाचा बाप मेला, वर्ष श्राद्ध आलं म्हणून बाप श्राद्धाला बसला. मुलगा थोडा मोठा होता, मुंज झालेली होती. त्याने मुलाला सांगितलं, बाबा मी श्राद्धाला बसलोय पण हाताखाली काहीतरी लागतं, तू सोवळं नेसन माझ्या हाताखाली ये. पोराने ऐकलं, सोवळं वगैरे नेसलं बापाच्या हाताखाली. बापाने सांगितलं हाताखाली आहे. पोरगा, म्हणजे फार जुना दृष्टांत आहे, कारण बापाने सांगितल्याबरोबर पोरं ऐकतात म्हणजे हे नवीन नाही, जुना दृष्टांत त्या काळातलं. त्याने ते आपलं लगेच सोवळं नेसून पोरगा बापाच्या हाताखाली आलं. पिंडदान वगैरे सगळं झालं. पिंड उचलताना बाप उठला आणि बापाचा काष्टा फेटला. पोराने ते बघितलं. बापाने काष्टा वगैरे पुन्हा घातला, ती पिंड उचलली, नदीमध्ये नेऊन टाकली, सगळं झालं. कालांतरानं बाप मेला, पोरगं श्राद्धाला बसलं. पिंडदान झाल्यावर पोराचा काष्टा काही फिटला नाही. पोराला वाटलं आपला बाप जेव्हा त्याच्या बापाचं श्राद्ध करत होता तेव्हा त्याचा काष्टा फिटला होता. मग ज्या अर्थी आपला फिटला नाही त्या अर्थी काहीतरी चुकलं, त्याने हातानेच फेडून टाकला. याला म्हणतात गतानुगतिको लोकहा न लोक पारमार्थिका. हे चालत नाही. आपल्या तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पहा. वाडवडिलांकडून पंढरीची वारी मिळालेली होती पण तुकोबाराय तेवढ्यावर संतुष्ट नव्हते. तुकाराम महाराजांनी कर्तृत्वही त्याच्या पुढे दाखवलं. अशी दोन्ही प्रमाणं आपल्याला पाहायला सापडतात. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये त्यांना मिराशी प्राप्त झाली, ती परंपरेनं प्राप्त झाली. देवा हे माझी विरासी, ठाव तुझे पायापाशी, तुकोबाराय बोलतात. वतन आमुची पंढरी मिराशी, विठोबाचे घरी नांदणूक, नामदेवराय बोलतात. आमची मिरासी म्हणजे पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये आमचं पांडुरंगाची सेवा करणं हे आमचं काम आहे, हे आमचं कर्तव्य आहे. हे तुकोबारायांचं जसं आहे तसं तुकोबारायांनी प्राप्त झालेलं हे तेवढंच ठेवलं नाही, त्याच्या पुढेही वाढव. हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला. विरक्ती ज्ञानाचा विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडला. जगदोद्धारालागी उपाय सुचविला, जगदोद्धारालागी उपाय सुचविला. दुर्जनाचा संदेह निरसिला. जय जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा. जय जयाचे सद्गुरु स्वामी तुकया दातारा. निंदक दुर्जनाचा संदेह निरसिला. जय जयाचे सद्गुरु स्वामी तुकया दातारा. सद्गुरु स्वामी तुकया दातारा. आपल्या कर्तृत्वाच्या भूमिका तुकोबाराय या अभंगामध्ये बोलत नाहीत. कारण आपलं कर्तृत्व आपल्या तोंडाने सांगणं याच्यासारखं मोठं पाप दुसरं कोणतं नाही असं धर्मशास्त्र सांगतं. महाभारताने असं म्हटलंय, अशुश्रूषा त्वरा श्लाघा विद्यायाः शत्रवस्त्रयाः. माणसाच्या जीवनात विद्येचे 3 शत्रू असतात. सेवा न करता विद्या मिळवणं हा विद्येचा पहिला शत्रू आहे. गडबडीनं विद्या मिळवणं हा विद्येचा दुसरा शत्रू आहे. आणि आत्मस्तुती करून विद्या मिळवणं हा विद्येचा तिसरा शत्रू आहे. तुकोबाराय कधीही स्तुती करत नाहीत. स्तवून या नरा केला आयुष्याचा मातेरा, हे तुकाराम महाराजांचं म्हणणं आहे. तुकोबाराय बोलतात, न करावी स्तुती माझी संतजनी, होईल या वचनी अभिमान.
साधक दशेमध्ये सिद्ध दशेमध्ये याच्यातल्या साधक दशेतला विचार तुकोबाराय बोलून दाखव. माझी स्तुती करू नका, माझी स्तुती केल्याने माझं वाटोळ होईल, माझ्या ठिकाणी अभिमान निर्माण होईल. एका सुभाषितामध्ये असं म्हटलं, अद्यापि दुर्निवारम स्तुतिकन्याम वहती नाम कौमारम असद्भ्यो न रोचते सा संतो अपि अस्यै न रोचन्ते, असं एका सुभाषितात आलं. म्हणे स्तुती नावाची एक मुलगी आहे, लग्नाला आली पण लग्न झालं नाही आणि होण्याची शक्यताही फार कमी आहे. स्तुती नावाची मुलगी आहे, लग्न झालं नाही, होण्याची शक्यता फार कमी. दुर्निवारम, फार अवघड आहे तिचं लग्न होणं. का? असद्भ्यो न रोचते सा संतो अपि अस्यै न रोचन्ते, हे कारण दिलं. स्तुती नावाची उपवर झालेली मुलगी, अजून लग्न झालं नाही, होण्याची शक्यता नाही. त्याचं कारण असं आहे, जे स्तुतीच्या गळ्यामध्ये हार घालायला येतात ते स्तुतीला आवडत नाही, आणि स्तुती ज्यांच्या गळ्यामध्ये हार घालायला चालली त्यांना स्तुती आवडत नाही, म्हणून अजून लग्न व्हायचं आहे. ज्यांची इच्छा आहे त्यांनी रांगेत उभं राहायला हरकत नाही. विठ्ठला तुकोबारायांनी अभंगामध्ये कुठेही आपलं कर्तृत्व सांगितलं नाही, पण आपलं श्रेय सगळं आपल्या पूर्वी झालेल्या सर्व महापुरुषांना देण्याचा तुकोबारायांचा स्वभाव ज्ञानोबारायांपासून चालत आलेला आपल्याला पाहायला सापडतो. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले, येथ माझे जी उरले पायिकपण. आपल्या जीवनामध्ये फक्त पायिकपण स्वीकारायचं आणि केलेलं सगळं वाडवडिलांच्या चरणी समर्पित करायचं, ही ज्ञानोबारायांची भूमिका या अभंगामध्ये तुकोबाराय पाळताना दिसतात. तीच भूमिका स्वीकारताना दिसतात. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा, हे माझ्यापासून मी सुरू केलं आणि म्हणून माझं कर्तृत्व आहे असं नाही देवा, तर माझ्या वाडवडिलांनी ही परंपरा मला घालून दिली, म्हणून आज तुझ्या चरणसेवेने आम्ही संतुष्ट झालो. आमच्या जीवनामध्ये हे पारमार्थिक योग आले. हे तुकोबाराय भगवंताच्या चरणाजवळ निवेदन करतात. तुकोबारायांनी इथं वडिलांची सेवा असं जरी म्हटलेलं असलं, माझ्या वडिलांची जी मिरासी आहे असं जरी म्हटलेलं असलं, तरी इथला वडील हा शब्द हा उपलक्षणेने स्वीकारायचा. इथला वडील हा शब्द केवळ आपल्याला जन्म देणारा एवढ्याच अर्थानं स्वीकारायचा नाही, तर आपल्या वडिलांपर्यंत, आपल्या मूळ पुरुषापासून किंवा या विचाराची प्रेरणा जिथून निर्माण झाली तिथपासून ते आपल्या वडिलांपर्यंतचे जे जे महापुरुष आपल्या जीवनामध्ये ही स्थिती निर्माण होण्याला कारण ठरले, त्या सर्वांचा समावेश वडील या एका शब्दामध्ये तुकाराम महाराजांनी केलेला आहे. विठ्ठला विठ्ठला धर्मशास्त्रात काय आहे? धर्मशास्त्रामध्ये 5 जणांना वडील मानायला धर्मशास्त्र परवानगी देतं. जनिता च उपनीता च यश्च विद्यां प्रयच्छति अन्नदाता भयत्राता पंचैते पितरे जनः. 5 जणांना पितर म्हणून स्वीकारावं असं शास्त्र सांगतं. कोण कोण आहेत? एक आपल्याला जन्म देणारा, एक उपनीताचं जो आपलं उपनयन करून देतो तो बाप मानावा, त्याला बापाचा दर्जा द्यावा, हे शास्त्र सांगतं. यश्च विद्यां प्रयच्छति, जो आपल्याला विद्या देतो त्याला पितरांच्या स्थानी, वडिलांच्या स्थानी बघावं, शास्त्र सांगतं. अन्नदाता, आपल्याला रोज अन्न देणारा, आपल्या वडिलांच्या स्थानी बघावा. आणि भयत्राता, आपल्याला भयातून बाहेर काढणारा आणि आपल्याला दुःखातून, भयातून, जे काय आहे भयातून सोडवणारा, संकटातून सोडवणारा, या 5 जणांना आपल्याला पितरांना पितर म्हणून पाहावं, वडिलांच्या स्थानावर बसवावं असं धर्मशास्त्र सांगतं. मला अभंगाचा विचार करताना हे सगळं ज्या संस्थेच्या शताब्दीच्या निमित्तानं आपण सेवा करतो तिथं आणून लावायचं आहे म्हणून हे सगळं बोलतो. संस्था हा शब्द स्त्रीलिंगी असेल, पण संस्थेने केलेलं काम मात्र बापाचं आहे, हे लक्षात ठेवा. संस्था हा शब्द स्त्रीलिंगी आहे म्हणून संस्था आमची आई आहे, आणि संस्थेनं केलेलं कार्य जर बघितलं तर बापाचं असेल तर संस्था आमची वडीलही आहे. का? फक्त संस्थेने आम्हाला जन्माला घातलं नाही. जनिता हे जर बाजूला नेलं तर उपनीताचं, आता उपनयन या शब्दामध्ये काय बघायचं हा शब्द पुन्हा वेगळा. नय धातूला उपसर्ग लावायचा का न लावायचा, नय धातूवरून नयन शब्द सिद्ध करायचा का न करायचा, हा शब्द हे चिंतन पुन्हा वेगळं. उपनिषद याच्यामध्ये उप हा उपसर्ग जिथं लागला तिथं तो विचार, आणि उपनयन याच्यामध्ये नयन शब्दाला उप हा उपसर्ग लागला तिथला विचार, याच्यामध्ये काय संबंध आहे, संदर्भ आहे, हे सगळं आत्ता विचार बाजूला ठेवा. उप म्हणजे दुसरं, जिल्हाधिकारी उप जिल्हाधिकारी म्हणजे दुसऱ्या क्रमांकाचा, असं आहे ना. नयन म्हणजे डोळे,
आपल्याला दुसरे डोळे देणारा जो आहे तो आपला बाप समजावा. हा जर साधा विचार असेल उपनयनातला, उप म्हणजे दुसरं, नयन म्हणजे डोळे, आपल्याला जे चांबड्याचे डोळे आधी देवाने दिलेले आहेत त्याच्या ऐवजी दुसरे 2 डोळे देणारा म्हणजे कोण? डोळ्याचा डॉक्टर. त्या अर्थाने घ्यायचं नाही. नयन म्हणजे डोळे, डोळे म्हणजे दृष्टी, दुसरी दृष्टी देणारं जर कोणी असेल तर ती आपली संस्था आहे, हे आपल्याला मान्य केलं पाहिजे. का मान्य केलं पाहिजे? कारण संस्थेने आपल्याला दुसरी दृष्टी दिली, याचा अर्थ अध्यात्माची दृष्टी संस्थेने दिली. उपनयन आमचं संस्थेने केलं, हा दुसरा एक विचार. तिसरा विचार जर केला तर यश्च विद्यां प्रयश्चती, ज्याने आम्हाला विद्या दिली, आम्ही संस्थेतच शिकलो. मी जरी संस्थेचा प्रत्यक्ष विद्यार्थी नसलो, प्रत्यक्ष पाठाला येऊन बसलेलो नसलो, तरी आज माझ्या जीवनाची जी काही जडणघडण आहे त्याच्यातला 90% भाग तरी संस्थेचाच. त्याचं कारण सांगतो. लहानपणापासून मी मामांच्या दर्शनाचे योग तर आमच्या जीवनात आलेच नाही. मी जन्माला येण्यापूर्वीच मामा निघून गेले. ते तर फार मोठं दुर्दैव मानलं पाहिजे खरं म्हणजे. नाहीतर नित्य आमच्या घरामध्ये येणं असूनसुद्धा आम्हाला दर्शन झालं नाही. माझ्या जन्माच्या आधीच मामा गेले. कदाचित मी जन्माला येणार आहे हे घाबरूनच भगवंताच्या चरणी निघून गेले का काय माहीत नाही, परंतु त्यांचं दर्शन काही होऊ शकलं नाही. पण त्यांच्यानंतर म्हणजे मामा गेल्यानंतर गोपाळबुवा रिसबुडांपासून आमच्या घरी येणारी जी संस्थेची मंडळी होती ती आजपर्यंत बाबांपर्यंत किंवा अजूनही सगळेच म्हणजे अगदी आत्ता संस्थेतून बाहेर पडलेली जी मंडळी अत्यंत प्रेमाने आमच्या घरामध्ये येतात, या सगळ्यांकडून काही ना काहीतरी आपण शिकत आलेलो. आदरणीय गुरुवर्य वैकुंठवासी विठ्ठलबुवा घुले यांची अनेक कीर्तनं मी ऐकली आहेत. बाबांची कीर्तनं तर खूप ऐकली आहेत, अजूनही ऐकतो आहे. अष्टमीला अजूनही आषाढ शुद्ध अष्टमीला बाबांचं कीर्तन घरी होतं. त्याच्या अनेक 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 कीर्तन आता शिवाजीबुवा आमच्याकडे येतातच, त्यांची कीर्तनं होतातच, संस्थेचेच विद्यार्थी म्हणून येतात, संस्थेचाच कार्यक्रम म्हणून आजही आम्ही तो कार्यक्रम करतो. या सगळ्यांकडून काही ना काहीतरी एक दृष्टी जर आपल्याला प्राप्त झाली. मला एकदा रागावून घुले बाबा बोलले होते. मी एका भाषणामध्ये त्यांना गुरुवर्य म्हणाल. ते म्हणाल, तुम्हाला गुरुवर्य म्हणायचा काय अधिकार आहे? तुम्ही काय माझे विद्यार्थी आहात? तुम्ही काय माझ्याकडे शिकलेले आहात? तुम्हाला कशाला गुरुवर्य म्हणायला पाहिजे? तुम्ही मला गुरुवर्य म्हणायचं नाही. काय अधिकार आहे तुम्हाला? मी म्हणलं, मला गुरुवर्य म्हणू नका हे सांगायचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? भीती वाटत होती, पण बोलण्याचं धाडस करायला काय? भीती वाटत होती, आजही भीती वाटते त्यांची, गेल्यानंतरही भीती वाटते, प्रश्न नाही. पण मी तेवढं धाडस केलं. मी त्यांना म्हटलं, तुम्ही मला गुरुवर्य म्हणावं की म्हणू नये हे सांगणारे कोण? ते म्हटलं, तुम्ही मला का म्हणावं? मी म्हणलं, मी तुमच्या कीर्तनातून काय शिकलो हे तुम्हाला काय माहिती? तुमच्या कीर्तनाचं काय टिपण माझ्याकडे? तुमचं कीर्तन झाल्यानंतर कीर्तन कसं करावं, कसं बोलावं, काय मर्यादा ठेवाव्यात, कुठं रागवावं, कुठं वडीलकीचा अधिकार गाजवावा, कुठं नम्रता ठेवावी, कुठं मर्यादा पाळावी, हे जर आम्ही तुमच्याकडून शिकलो असेल तर आम्ही तुम्हाला गुरुवर्य का म्हणू नये? ते म्हणले, तुमच्या नादाला लागण्यातच काही अर्थ नाही, असं त्यावेळेला मला ते म्हणाल. पण ह्याच्यातला विनोद जरी सोडून दिला तरी सुद्धा ही सगळी मंडळी, आज मी जरी प्रत्यक्ष परीक्षेला बसलेलो नसलो तरी सुद्धा एका अर्थानं विद्यार्थी आहे. म्हणून यश्च विद्यां प्रयच्छती या वर्गामध्ये आपल्याला संस्थेचा विचार करता येतो. आता अन्नदाता, संस्था तर अन्नदाता आहेच आहे, 2 अंगांनी. जे संस्थेत राहतात सध्या त्यांनाही अन्नाची व्यवस्था संस्थेने सुरू करून दिली, अन्नदाता झाली. आणि जे संस्थेतून आमच्यासारखे बाहेर पडले किंवा माझ्या वर्गातले माझ्या बरोबरीचे जे बाहेर पडले ते आजही जे पोट भरतात ते संस्थेने दिलेल्या कीर्तनावरच भरतात. हे लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणजे मी गौण अर्थानं म्हणत नाही, मी मुख्य अर्थानं म्हणतोय. हे लक्षात ठेवा, मी गौण अर्थानं म्हणत नाही, लक्षणीने म्हणत नाही, मी वाच्यार्थाने हे बोलतोय आणि वाच्यार्थानेच लक्षात घेतलं पाहिजे. विठ्ठला आमचंही जे पोट सुटलेलं आहे त्यालाही कारण संस्थाच आहे. दुसरं काही कारण नाही. संस्थेने शिकवलं म्हणून आज काहीतरी आपल्याला समाजामध्ये मान आहे, मान्यता आहे. आजही आमच्याकडे मराठवाड्यामध्ये, आपल्याला कल्पना असेल नसेल मला माहीत नाही, पण आजही आमच्या मराठवाड्यामध्ये संस्थेचा विद्यार्थी आहे म्हटलं की त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते. अनिल महाराजांना माहिती आहे, संस्थेचा विद्यार्थी म्हटलं की आजही आमच्याकडे त्याच्याकडे बघण्याची दृष्टी बदलून जाते. आणि मी कुणाला लागावं या अर्थाने बोलत नाही, पण आजही हे मी अभिमानानं बोलतो समजा, गर्वानं बोलतो असं समजा, अभिनिवेशानं बोलतो असं समजा, पण बोलायला हरकत नाही. संस्था हा शब्द आज जेव्हा समाजामध्ये उच्चारला जातो
त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये अनंत संस्था निर्माण होऊनही संस्था हा शब्द फक्त वारकरी शिक्षण संस्था याच अर्थानं स्वीकारला जातो. मला वाटतं संस्थेची पाळंमुळं ही समाजाच्या किती अंतरंगापर्यंत रुजलेली आहेत याचं हे प्रतीक आहे. विठ्ठला विठ्ठला म्हणजे अन्नदाता ही संस्था आहे आणि भयत्राता तर संस्था आहेच आहे. आम्हाला निर्भीडपणानं या समाजामध्ये जर कार्य करायचं असेल तर तो निर्भीडपणा ज्या ज्ञानाच्या आधाराने प्राप्त होतो ते ज्ञान आम्हाला संस्थेने दिलं. आमचं भय घालवून टाकलं. कशाचं भय वाटावं, कशाचं भय वाटू नये वगैरे वगैरेचा विचार वेगळा असेल अध्यात्माच्या दृष्टीने, पण समाजामध्ये कार्य करताना जे निर्भयतेनं कार्य करावं लागतं त्यालाही कारण जर ती संस्था असेल तर संस्थेला आपल्याला पिता म्हणायला हरकत नाही. माझ्या वडिलांची मिरासी गा देवा. आज आपण जे जगतो आहोत, आपण पण परमात्मा पंढरीनाथाची जी सेवा करतो आहोत ती मिरासी ही संस्थेची मिरासी आहे आणि ती आपल्यापर्यंत जर चालत आली असेल तर त्या दृष्टीनं संस्थेला आणि पंढरीनाथाला धन्यवाद दिले पाहिजेत. आणि त्याच्याकरता म्हणून आपल्या सर्वांच्या वतीनं मी इथं उभा आहे, एवढंच ते निमित्त आहे. तुकोबाराय बोलतात माझे वडील. वडील म्हणजे कोण? नुसते बोलवा महाराज हे वडील एवढ्यापुरतं स्वीकारा असं नाही.